हॅलो एव्हरीवन आणि नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. मी अजिंक्य मोरे तुमचे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. आज आपण इंटरफरन्स इन थिन फिल्म असं एक आर्टिकल बघणार आहोत. त्यामध्येही आपण रिफ्लेक्टेड लाईटचा काय संबंध आहे किंवा रिफ्लेक्टेड लाईटचे इक्वेशन्स कसे येतात याबद्दल इथं व्यवस्थित चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मोरेवर जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केला तर तुम्हाला अपडेट्स जे आहेत माझे वेगवेगळ्या व्हिडिओचे ते नवीन नवीन अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला पण अजिबात विसरू नका, कारण या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स जे आहेत ते व्यवस्थितरित्या दिलेले आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की इंटरफरन्सची एक डेफिनेशन होती. त्या डेफिनेशननुसार आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह ट्रेन्स जर एका ठिकाणी मिळाल्या तर आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न हा दिसतो. त्याच वेळेस आपण हेही बघितलं होतं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय, या गोष्टी पण आपल्याला आज इथे बघायच्या आहेत. आपल्याला महत्त्वाचं काय आहे ह्याच्यातलं की आपल्याला पाथ डिफरन्स कसा मिळतोय या बाबतीत आपल्याला जरा व्यवस्थित चर्चा करायची आहे. आपण काय करूया की एक थिन फिल्म घेऊया. थिन फिल्म ती जी काय असायला पाहिजे ती ट्रान्सपरंट असायला पाहिजे, मोर एवर ती पॅरलल पाहिजे, ती युनिफॉर्म पाहिजे. असं जर असेल तर आपल्याला त्यामध्ये लाईट जो आहे तो रिफ्लेक्ट होईल, रिफ्रॅक्शन होईल किंवा ट्रान्समिट पण होईल असंही आपल्याला इथं म्हणता येईल. आता ट्रान्सपरंट फिल्म म्हणजे काय, तर ट्रान्सपरंट एक स्लाईड घ्यायची किंवा मायक्रो स्लाईड घ्यायची किंवा एक ग्लास सबस्ट्रेट घ्यायची. त्या ग्लास सबस्ट्रेटमधनं आपल्याला लाईट जो आहे तो पास करायचा आहे, रिफ्लेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ट्रान्समिशन काय आहे हे पण आपल्याला इथं बघायचं आहे. तर आता आपण काय करूया, एक ट्रान्सपरंट फिल्म जी आहे ती इथं काढूया. इथं नीट बघा, ही एक ट्रान्सपरंट फिल्म आहे असं आपण कन्सिडर करूया. ग्लास सबस्ट्रेट आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके. त्यानंतर हा जो लाईट जो आलेला आहे तो इथं पडलेला आहे, हा लाईट जो आहे तो इन्सिडेंट लाईट आहे असं आपण कन्सिडर करूया. त्यानंतर हा जो लाईट आहे तो इकडं रिफ्रॅक्ट झाला आणि या पॉईंटमधनं हा रिफ्लेक्ट झाला असं आपण कन्सिडर करूया. आणि त्यानंतर हा जो लाईट आहे तो परत इकडं ट्रान्समिट झाला असं आपण समजूया. ओके. या पॉईंटमधनं हा लाईट जो आहे तो परत रिफ्रॅक्ट होणार आहे. त्यामुळं आपण काय करू, असं घेऊया रिफ्रॅक्शनचं आणि परत या पॉईंटमधनं हा जो लाईट आहे तो परत रिफ्लेक्ट होणार आहे असं आपण कन्सिडर करूया. या इथून इथपर्यंतच्या भागाला आपण टी असं नाव देऊया. याला आपण टी म्हणतोय कारण टी हा जो आहे तो थिकनेस आहे फिल्मचा असं आपण कन्सिडर केले. ही जी रे आहे ती रिफ्लेक्टेड रे आहे, ही पण रे आहे ती रिफ्लेक्टेड रे आहे. ह्याला आपण एस म्हणूया आणि ह्याला आपण ए म्हणूया. ए पॉईंटला हा जो लाईट जो धडकला आहे किंवा इन्सिडेंट झालेला आहे त्याला आपण इन्सिडेंट लाईट म्हणतो. त्यालाही आपण असंही म्हणू शकतो की हा जो लाईट आहे एस ए जो रे आहे तो इन्सिडेंट रे आहे. ए पी जो आहे तो रिफ्लेक्टेड रे आहे. ए बी जो आहे हा हा रिफ्रॅक्टेड रे आहे आणि हा सी जो आहे बी सी हा अगेन रिफ्लेक्टेड रे आहे. इथं ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतर हा सी पासून परत हा रिफ्लेक्ट झालेला लाईट आहे आणि त्याला आपण क्यू म्हणूया. म्हणजे आपल्याला काय मिळालं, एक आणि हे दोन रेज मिळालेले. ओके, दोन रिफ्लेक्टेड रे मिळालेले आहेत. हा एक वरच्या सरफेसमधनं गेलेला आहे आणि हा जो आहे तो लोअर सरफेसमधनं गेलेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की टू रेज अराइव्ह ॲट अ पॉइंट सायमल्टेनियसली, देन वी कॅन गेट द इंटरफरन्स पॅटर्न असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही आहे. हा जो पहिला जो रे आहे तो अप्पर सरफेसमधनं गेलाय आणि दुसरा जो रे आहे सी क्यू तो लोअर सरफेसमधनं गेलेला आहे. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. आणि दोन किंवा दोनपेक्षा जर जास्त लाईन्स एका ठिकाणी येत असतील तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, इंटरफरन्स हा मिळायलाच पाहिजे. हा जो लाईट आहे हा इथून पण त्यांचं रिफ्रॅक्शन होत असतं. हा लाईट इथनं पण परत त्यांचं रिफ्लेक्टेड होत असतो. हा लाईट इथं पण जो आहे तो ट्रान्समिशन होत असतो. ह्याला आपण नाव देऊया ई, ह्याला आपण नाव देऊया एफ. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. आपण काय केलेलं आहे, फक्त एक फिल्म घेतलेली आहे ज्याची थिकनेस टी आहे. आपण एस ए लाईट जो आहे तो इन्सिडेंट केलेला आहे आणि नंतरनं हा जो लाईट इथं इन्सिडेंट झाल्यानंतरनं हा लाईट जो आहे तो रिफ्लेक्ट पण होतो, रिफ्रॅक्ट पण होतो आणि ट्रान्समिट पण होतो. रिफ्रॅक्शन झाल्यानंतरनं हा जो लाईट आहे तो परत रिफ्लेक्ट होतो आणि त्यावेळेस आपल्याला या साईडला
इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो मिळतो, असं कन्सिडर करायला पाहिजे. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणूया की ही जी आहे ती ग्लास प्लेट आहे. ओके, आणि हा जो वरचा इथला जो भाग आहे तो एअरचा भाग आहे, आणि हा जो भाग आहे तो विदिन द फिल्मचा भाग आहे. विदिन द फिल्म कारण आतमध्ये आहे ना, आणि परत इथला जो भाग आहे तो आपला एअरचा भाग आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, म्यू जो आहे म्यू तो आपल्याला कन्सिडर करावा लागेल. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे, असं आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. या भागाला आता आपण यातून आपल्याला एस ए आहे म्हणून इथे एक नॉर्मल काढायला पाहिजे. ओके, हाच नॉर्मल जो आहे तो पुढे घ्यायला पाहिजे, हा इथपर्यंत घ्यायला पाहिजे. ह्याला आपण नाव द्यायला पाहिजे एन, याला आपण नाव द्यायला पाहिजे N1 या पॉईंटला, आणि या पॉईंटला N आणि N1, आणि या पॉईंटला इथं N2. ओके, आता हा जो जर्नी आहे हा इथून इथपर्यंतचा विदिन द फिल्मचा हा जास्तीचा जर्नी आहे, कारण हा जो लाईट आहे इथून रिफ्लेक्ट झालेला आहे, हा जो लाईट आहे तो असा जाऊन इथं रिफ्लेक्ट झालेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे, ह्याच्यातला जो पाथ डिफरन्स जो आहे, पाथ डिफरन्स हा काढायचा आहे. महत्वाचं हेच असतं ऑप्टिक्समध्ये की आपल्याला पाथ डिफरन्स जो आहे तो काढता येतो का हे बघणं. ओके, त्यानंतर आपण ह्या दोन लाईनला आपण हे पण करूया, इथं एक नॉर्मल देऊया. ओके, आणि ए पासून काय करूया, इथून हा एक नॉर्मल काढूया, याला आपण नाव देऊया M1, आणि याला हा एक नॉर्मल काढूया सी ला, म्हणजे एक एपीला एक नॉर्मल काढूया. एपीला एक नॉर्मल काढले, हा सी ला गेला, आणि आपण ह्याला काय म्हणूया की हा पण आयच आहे, हा जो आहे तो रिफ्रॅक्टेडचा आहे, हा जो आहे तो आयच आहे, असं आपण कन्सिडर करूया. आणि या गोष्टीला आपण M1 या नॉर्मलला आपण M असं नाव देऊया. ओके, हा जो झाला तो परपेंडिक्युलर झाला, एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत हे. ओके, आणि हा जो झाला तो एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ओके, असं आपल्याला एक इक्वेशन काढायचं आहे. दोन रेज मिळाले आहेत, दोन इंटरफरन्स मिळतोय का ते आपल्याला बघायचं आहे. दॅट इज डिपेंडंट ऑन द पाथ डिफरन्स. फ्रिंजेस जे आहेत आपल्याला महत्वाचे आहेत, तर फ्रिंजेस जर आपल्याला पॅरलल मिळत नसतील तर आपल्याला काय करावं लागेल, फ्रिंजेस जर व्यवस्थित मिळत नसतील तर आपल्याला पाथ डिफरन्स जो आहे तो व्यवस्थित नाही आहे असं म्हणायला पाहिजे. त्यानंतर आपण बी ला पण एक नॉर्मल काढूया, हा बी ला पण नॉर्मल काढला, आणि बीच्या पॉईंटमधनं या इथं पण एक हा जो आहे तो N2 ला आपण जोडूया. गेटिंग द पॉईंट क्लिअर. एवढं तर समजलं असेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आपल्याला आता काय करायचं आहे की आता ह्या आपल्याला फिगरमधनं आपल्याला इथं दिसतंय अँगल SAN. कुठं आहे अँगल, हा SAN इज अँगल ऑफ इन्सिडन्स, हा इथं आपण आय दिलेला आहे. ओके, अँगल N1AB म्हणजे हा अँगल, हा पहिला झाला, हा दुसरा झाला, हा अँगल इन्सिडन्सचा आहे, हा अँगल जो आहे तो रिफ्रॅक्शनचा आहे. ओके, आणि हे दोन्ही जे अँगल आहेत त्यावरनं आपल्याला असं प्रूव्ह करायचं, कारण आपण परपेंडिक्युलर टाकलेलं आहे त्यामुळे आपण असं लिहू शकतो ACM, म्हणजे आता हे A आणि हा C आणि हा M, ACM म्हणजे हा, आणि नंतरनं काय आहे अँगल CAM1 हा जो आहे तो M1चा आहे. म्हणजे हे जे दोन अँगल जे आहेत हे आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवायचं आहे. इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यातनं आपल्याला काय करायचं आहे, ऑप्टिकल पाथ डिफरन्स जो आहे तो काढायचा आहे. ओके, ऑप्टिकल पाथ डिफरन्स काढायचा आहे म्हणल्यावर आपल्याला हा एक अँगल घ्यावा लागेल आणि हा एक अँगल घ्यावा लागेल. हा ह्यांचा जो पाथ जो आहे तो आपल्याला बघावा लागेल. त्यामुळेच तर आपण इथं नॉर्मल काढलेला आहे. ओके, तो ऑप्टिकल पाथ डिफरन्स डेल्टा बिटवीन द रेज AP अँड CQ. आता हा AP आणि हा CQ किती आहे हा आपल्याला इथं बघायचा आहे. म्हणून आपण काय करूया, इथं डेल्टा इज इक्वल टू AB प्लस BC मायनस AM असं लिहूया. डेल्टा इज इक्वल टू व्हॉट, AB प्लस BC मायनस AM. कुठं आहे, हे AB आहे. ओके, हा BC आहे, आणि त्यानंतर काय लिहिलं आहे आपण मायनस AM असं दिलेलं आहे. आपल्याला पाथ डिफरन्स काढायचा आहे. ओके, आपल्याला पाथ डिफरन्स काढायचा आहे. आता हा जो आहे तो एअरमध्ये आहे, हा जो रे आहे तो एअरमध्ये आहे, आणि हा जो रिफ्रॅक्शनचा जो रे आहे तो विदिन द फिल्म आहे.
त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला म्यू घ्यावं लागेल. म्हणून आपण इथे घेऊया म्यू इंटू ए बी प्लस बी सी मायनस ए एम. बरोबर आहे का. एवढा जो ए बी प्लस बी सीचा पार्ट जो आहे, ए बी प्लस बी सीचा जो पार्ट आहे तो विदिन द फिल्म आहे आणि ए एमचा पार्ट जो आहे तो अप्पर फिल्मला आहे, म्हणजे वरच्या साईडला आहे, म्हणजे तो एअरमध्ये आहे, असं आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे. ह्याला आपण इक्वेशन नंबर देऊया 1. ओके, गेटिंग द पॉइंट क्लिअर. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल ए सी एम अँड ए सी M1 ACM आणि ACM1 असं जर आपण घेतलं तर आपल्याला साइन आय लिहिता येतो. त्यामुळे आपण लिहूया AM इज इक्वल टू AC अँड साइन आर इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला CM1 मायनस CM1 अपॉन AC असं लिहिता येईल. ओके, हा AM आहे आणि हा AC आहे. ओके, हा साइन आय झाला. ओके, त्यानंतर आपल्याला साइन आर काढायचा आहे, CM1 आणि अपॉन AC म्हणजे हा जो आहे तो AC. त्यामध्ये आपल्याला रिफ्रॅक्शन अँगल जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. ओके, आता फ्रॉम स्नेल्स लॉ using Snell's law we can write what mu is equal to sin I upon sin R. हे तर आपल्याला माहीतच आहे. ओके, sin I काय आहे, AM अपॉन AC. ओके, sin R काय आहे, CM1 अपॉन AC. त्यामुळे हे दोन गेले, AC गेले. त्यामुळे आपल्याला असं लिहिता येतं AM अपॉन CM1. therefore we can write AM is equal to mu CM1. ओके, आपल्याला आता AM ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण कुठं घालायची, इथं घालायची. ओके, इक्वेशन नंबर 1 मध्ये. आता पुटिंग इन इक्वेशन 1 आपण असं लिहूया, पुटिंग इन इक्वेशन 1 we can get, so after putting this equation delta is equal to mu AB plus BC minus mu CM1. okay, after solving this equation what we can get, see mu into AB plus PM1 that is delta. okay, delta is equal to what, mu AB plus BM. हे इक्वेशन सॉल्व करायचं. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, mu इज इक्वल टू mu इंटू AB प्लस BM असं मिळेल. ओके, नाउ फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट ट्रायंगल AN1B. आता बघा, इथं A आहे, इथं N1 आहे, इथं B आहे. ओके, अँड N2N1B कुठं आहे, हा जो आहे N2 आहे, हा आपण इथं डायरेक्टली अरेंज केलेला आहे. हा N2N1B असं ज्यावेळेस असतं आपल्याला हे दाखवायचं आहे की दे आर कॉन्ग्रुएंट. ओके, हे कॉन्ग्रुएंटच आहेत. सो दॅट वी कॅन राईट ॲज अ आपण असंही लिहू शकतो, AN1 इज इक्वल टू N1 N2 which is equal to 2. N1 N1 हा जो आहे इथं N1 आणि N2 हा जेवढा T आहे तेवढाच इथं पण T असू शकतो. ओके, हा जो आहे तो तेवढाच T असू शकतो. त्यामुळे आपल्याला असं लिहिता येतं की N1 इज इक्वल टू N1 N2 इज इक्वल टू T अँड AB इज इक्वल टू N2 AB इज इक्वल टू व्हॉट, AB इज इक्वल टू N2B असंही लिहिता येतं. ओके, देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स काय होईल आता, हे इक्वेशन 2
ओके, ह्याला आपण काय म्हणूया, ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया, ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया, ह्याला आपण इक्वेशन 2च म्हणलेलं आहे ना, ह्याला इक्वेशन 2 म्हणूया. ओके, त्यानंतर आपण असं लिहूया, त्यामुळे आपण असं लिहूया, इक्वेशन 2 बिकम्स डेल्टा इज इक्वल टू म्यू n2 b plus bm1 and therefore delta is equal to what, mu n2 m1. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. ओके, गेटिंग द पॉइंट क्लिअर. नाउ फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल AM1 N2, कुठे आहे बघा, AM1 आणि कुठे आहे N2, हा जो अँगल आहे त्यातनं आपल्याला लिहायचं आहे. वी कॅन गेट, आता आपण असं बघूया, N2 M1 डिवायडेड बाय AM2 which is equal to cos R. Therefore we can write N2 M1 is equal to AN2 cos R. Okay, now substituting this value in equation 3. आता आपली इक्वेशन 3 काय आहे, इथं परत एकदा लिहितोय मी, डेल्टा इज इक्वल टू म्यू इंटू N2 M1. हे आपलं इक्वेशन 3 आहे. हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन 3 मध्ये घालायचं आहे. मग आपल्याला काय मिळेल, देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 2 म्यू टी कॉस आर. हे इक्वेशन अतिशय महत्त्वाचं इक्वेशन आहे, कारण आपल्याला पाथ डिफरन्स जो आहे तो त्यातनं इथं मिळतोय. ओके, पाथ डिफरन्स जो आहे तो त्यातनं इथं मिळतोय. thus the total path difference between the ray AP and CQ is given by delta is equal to 2 mu t cos R, which is equal plus minus, इथं प्लस मायनस असू शकतं, लॅम्बडा अपॉन 2. याला इक्वेशन नंबर 5 द्या, वेअर लॅम्बडा इज व्हॉट, पाथ डिफरन्स. हा जो आहे तो काय आहे, पाथ डिफरन्स ऑफ रिफ्लेक्टेड रे. हे इक्वेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला यामध्ये पाथ डिफरन्सच काढायचा आहे. पाथ डिफरन्स, जोपर्यंत आपण पाथ डिफरन्स व्यवस्थित काढत नाही तोपर्यंत आपल्याला रेज व्यवस्थित इंटरफेअर झालेल्या मिळत नाहीत. वेन वी द रे आर ब्रॉट टुगेदर, thus we can get the interference with each other. आपल्याला जर व्यवस्थित इंटरफरन्स मिळवायचा असेल तर आपल्याला पाथ डिफरन्सचं इक्वेशन जे आहे ते व्यवस्थित मॅच करावं लागेल. आपल्याला आता काय बघायचं आहे की कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हे जे दोन इंटरफरन्स आहेत ते कसे होतात. ओके, देयर इज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बिटवीन द रेज इफ द पाथ डिफरन्स बिटवीन देन इज इंटेग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. आपल्याला वेवलेंथ माहिती आहे. ओके, आपली वेवलेंथ काय आहे ते पण माहिती आहे. दस मॅक्झिमा ऑफ ब्राईटनेस, आपल्याला ब्राईटनेस कधी मिळेल हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे आपण असलूया डेल्टा इज इक्वल टू एन लॅम्बडा. ओके, वेअर आपल्याला काय लिहिता येईल, वेअर एन इज इक्वल टू 0 1 2 3 एक्सेट्रा. देअरफॉर आता ह्या इक्वेशनमध्ये बघायचं आहे, या वरच्या इक्वेशनमध्ये, इक्वेशन नंबर 5 मध्ये आपल्याला असं लिहिता येईल 2 म्यू टी कॉस आर प्लस मायनस लॅम्बडा बाय 2 which is equal to n lambda. ओके, देअरफॉर आपण डायरेक्टली लिहूया 2 म्यू टी कॉस आर इज इक्वल टू काय येईल, आता हे आपल्याला हे इक्वेशन नीट व्यवस्थित सॉल्व्ह केल्यानंतर 2n प्लस 1 लॅम्बडा बाय 2 असं हे इक्वेशन लिहिता येईल.
असं इक्वेशन लिहिता येईल. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. हे जे इक्वेशन जे आहे ते मॅक्झिमा ज्यावेळेस येईल त्यावेळेसचं इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 6. ओके, त्या ही झाली पहिली कंडिशन्स कन्स्ट्रक्शनची. दुसरी कन्स्ट्रक्शनची काय आहे? देर इज अ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बिटवीन द रेज इफ द पाथ डिफरन्स बिटवीन देम इज ऑड मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेवलेंथ. ओके, त्यावेळेस आपल्याला काय मिळेल की डार्कनेस मिळेल किंवा मिनिमम ऑफ ब्राईटनेस असं मिळेल. त्यावेळेस आपल्याला असं लिहिता येईल डेल्टा इज इक्वल टू 2n प्लस मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय टू. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. त्यानंतर हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो 2 म्यू टी कॉस आर इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 विच इज इक्वल टू 2n प्लस 1 लॅम्बडा बाय 2. ओके, आणि त्यानंतर आपण असंही लिहू शकतो 2 म्यू टी कॉस आर इज इक्वल टू n प्लस 1 लॅम्बडा. हे जे इक्वेशन जे आहे ते आपल्याला कशाचं इक्वेशन आहे? डार्कनेसचं आहे. ओके, डार्कनेसचं आहे. आपल्याला प्रिन्सिपल मॅक्झिमा आणि मिनिमा याबद्दल माहिती थोडक्यात असेलच. मी थोडक्यात इथं माहिती देतो तुम्हाला काय असतं ॲक्च्युली प्रिन्सिपल मॅक्झिमा किंवा मिनिमा. आपण जर असं कन्स्ट्रक्शन काढत असेल आणि त्याचं जर आउटपुट जर मिळत असेल तर आपल्याला इथं असे ग्राफ मिळतात. हे ग्राफ मे बी तुम्ही कधीतरी बघितलेले असतील. ओके, असे जर ग्राफ जर तुम्हाला मिळत असतील तर हा जो ग्राफ जो आहे तो कशाचा आहे? हा जो आपला सेंट्रल स्पॉटचा आहे ह्याला प्रिन्सिपल मॅक्झिमा म्हणतात. मॅक्झिमा हा जो आहे तो सेकंडरी मॅक्झिमा आणि हा या पॉईंटला इथं आल्यानंतर हा जो पॉईंट आहे किंवा हा जो पॉईंट आहे इथं आल्यानंतर हा जो पॉईंट आहे इथं आल्यानंतर हा जो पॉईंट आहे इथं आल्यानंतर हा जो पॉईंट आहे तो कसला पॉईंट आहे? मिनिमाचा पॉईंट आहे. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. म्हणजे आपल्याला इथं डार्कनेस मिळतो, इथं आपल्याला काय मिळतं? मॅक्झिमा मिळतो, इथं पण मॅक्झिमा मिळतो. ओके, जसं आपण ह्यामध्ये बघितलेलं आहे की हळूहळू ज्यावेळेस जसं जसं आपल्याला रिफ्लेक्शन होतं, जसं जसं इथून जर रिफ्लेक्शन होत असेल परत इथं गेल्यानंतर इथून जर रिफ्लेक्शन होत असेल त्यावेळेस लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती कमी होते. इंटेन्सिटी जी आहे ती कमी होते. म्हणजे आपल्याला फ्रिंजेस ज्या आहेत त्या पहिल्यांदा चांगल्या दिसतात, नंतर थोड्या हळूहळू कमी व्हायला लागतात, अशा कमी व्हायला लागतात. म्हणजे हा जो ब्राईट स्पॉट आहे, हा जो थोडासा त्यापेक्षा कमी ब्राईट स्पॉट आहे, ह्याच्यापेक्षा कमी नंतर असं आपल्याला काय मिळतं? जे इंटेन्सिटीवर डिपेंडंट असतं. ही पहिली जी आहे ती इंटेन्सच असणार आहे. ओके, त्यानंतर दुसरी आहे त्यापेक्षा कमी इंटेन्स असणार आहे, त्यापेक्षा कमी इंटेन्स, तिसरी चौथी अशी कमी इंटेन्स आपल्याला फ्रिंजेस दिसणार आहेत. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. मला वाटतं हे तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे. ह्याला इक्वेशन नंबर तुम्ही 7 द्या आणि आपल्याला असं लक्षात येईल की यातनं आपण रिफ्लेक्टेड लाईटचं पाथ डिफरन्स आणि आपण त्याचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचं इक्वेशन काढलेलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.